जगातील वेगवेगळ्या देशांमधील प्राचीन शहरांमध्ये शोधासाठी खोदकाम सुरू असतं। यातून प्राचीन काळ आणि इतिहासाबाबत बरंच काही जाणून घेता येतं, कारण खोदकामातून मिळणाऱ्या गोष्टी सांगतात की त्यावेळी लोक कसे राहत होते। असंच काहीसं स्पेनमध्ये झालं। इथे जमिनीखाली एक पितळेचा हात सापडला, जो 2000 वर्ष जुना असल्याचं सांगण्यात येत आहे। या जमातीबाबत ज्या गोष्टी समजल्या त्यानुसार ही जमात शिकलेली होती, कारण अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत ज्यांवर अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत। आता या पितळेच्या हातामुळे या जमातीच्या भाषेचे रहस्य उलगडू शकतात। या हातावर एक छिद्रही आहे, ज्याबाबत अभ्यासकांचं मत आहे की याचा वापर घराच्या प्रवेशद्वारावर टांगण्यासाठी केला जात असावा। हातावर लिहिण्यात आलेल्या गोष्टी अजून पूर्ण ट्रान्सलेट करण्यात आलेल्या नाहीत। यावर शब्द सोरिनिकू सुद्धा लिहिण्यात आला आहे, ज्याचा अर्थ शुभ असा होतो। अभ्यासक या हाताच्या माध्यमातून अनेक रहस्य उलगडतील अशी आशा करत आहेत। वास्कोनिक आणि इरेबियन भागांमध्ये अनेक प्राचीन कलाकृती सापडल्या आहेत। अभ्यासकांचं मत आहे की हा हात त्याच स्थानावर बनवण्यात आला होतो जिथे तो सापडला, कारण या भागात पितळ एक कॉमन वस्तू आहे।